फक्त या कारणामुळे मी बर्थडेची स्टोरी लेट पोस्ट केली. हॅलो, मी स्वप्नाली आणि काल म्हणजे मकर संक्रांतीला असतो माझा वाढदिवस. सकाळी नेहमीसारखं रोजच्या टाइमला उठली, ओट्स खाल्ले, त्यानंतर फ्रेश झाली आणि ऑफिससाठी डब्बा बनवायला घेतला. तसं तर मी एकटीच असते ऑफिसमध्ये, तरी पण म्हणलं आज नवीन ड्रेस घालूया. आणि हो, मला ना बर्थडेचा दिवस रोजच्या सारखाच शांत निवांत घालवायचा असतो आणि यामुळेच मी दिवसभर अजिबात बर्थडे रिलेटेड काय पोस्ट करत नाही, ना कोणाची स्टोरी रिमेन्शन करते. कारण मला माहिती आहे सगळ्यांच्या मेसेजेसचे रिप्लाय देण्यात आणि स्टोरी रिमेन्शन करण्यात कधी दिवस गेला असताना कळालं पण नसतं. सो ते नको होतं मला, म्हणून मी डायरेक्ट रात्री बर्थडेची स्टोरी टाकली. लेट टाकून पण खूप सारे मेसेजेस केले तुम्ही आणि अजून पण येत आहेत. सो थँक्यू सो मच. रात्री मी जेवढं जमेल तेवढ्या मेसेजेसला रिप्लाय केले, पण सगळ्यांना रिप्लाय देणं पॉसिबलच नाही. त्यामुळे इथंच सगळ्यांना खूप खूप मनापासून थँक्यू बोलते. मग नंतर ऑफिसला जाता जाता मंदिरात पण जाऊन आले. आणि हो, खूप जण या ड्रेसची लिंक मागतायत, पाहिजे असेल तर कमेंट करा लिंक. ऑफिसवरून रात्री 7:30ला रिटर्न आले मी आणि रूममेट्सला पण लास्ट मोमेंटलाच कळालं. मग मला केक वगैरे कट करायला तर आवडत नाही, तरी पण त्यांनी पेस्ट्री ऑर्डर केली होती एक. त्यानंतर साक्षीच्या घरी गेले, तिनं पुरणपोळी खायला बोलवलं होतं आणि माझ्या बर्थडे दिवशी तिनं माझ्याकडूनच डोकं दाबून घेतलं. हे बरोबर आहे का? बघा तुम्हीच.